आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम, मणी सरांना अचानक काय झालं? मी इतक्या हाका मारल्या पण त्यांनी एकदाही मागे वळून नाही बघितलं. अहो मॅडम, अहो ते मनी दादा स्वतःचं सगळं सामान घेऊन गेले की निघून. असा कसा निघून गेला हा मुलगा न सांगता? हो ना, मणी सरांचं वागणं थोडं वियर्डच होतं. मॅडम, माझ्यामुळं गेले ना मनी सर? नाही, असं काही नाही स्वानंदी. चल, माझ्यामुळेच गेले. नाही स्वानंदी, चल. माझ्यामुळेच गेले मनी सर. माझ्यामुळे तर नाही गेले ना मनी सर? नाही स्वानंदी, शांत हो. हॅलो हॅलो मम्मा. बेटा, तुलाच फोन करणार होते मी. अगं, सुजितचा काय पत्ता? कुठे गेलाय तो? या मुलाला सांगितलंय रात्री उशीर होणार असेल तर एक मेसेज तरी करत जा. पण नाही, या घरात ना माझं कोणीच ऐकत नाही. मम्मा शांत व्हा तुम्ही. मी आत्ता या वेळेला तुम्हाला कॉल केलाय कारण तसंच काहीच कारण आहे. आणि सुजित कुठे आहे हे विचारण्यापेक्षा मणी कुठे आहे हा प्रश्न विचार. मला काय गरज पडलीये? कुठे का असे ना, सरपोतदार घरात नाहीये ना, एवढं महत्वाचं. हीच खरी न्यूज आहे मम्मा. मगाशी अंकल हॉस्टेलमध्ये आले होते आणि जाताना ते त्यांच्या बरोबर मणीला घेऊन गेले. काय घेऊन गेले? अगं, गेले असेल काहीतरी पक्षाच्या कामासाठी. त्यात काय एवढा विचार करण्यासारखं? मम्मा, ते मणी बरोबर त्याचं सामान सुद्धा घेऊन गेले आणि ते ज्या प्रकारे मणीला इथून घेऊन गेले त्यावरून मला असा डाऊट येतोय की ते त्याला घरी घेऊन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. काय? हे बघ, तू नीट बघितलंयस? तुझ्या डोळ्यांनी पाहिलंयस का ऐक्यू माहितीये? मम्मा, मी इथे हॉस्टेलमध्ये राहते त्यामुळे इथली इत्यंभूत माहिती मला असते आणि म्हणूनच मी ताबडतोब तुम्हाला कॉल केलाय. मम्मा, खरं सांगू का, मला तुमची खरंच खूप काळजी वाटते हो. म्हणजे मणीला घराबाहेर घालवण्यासाठी तुम्ही काय काय नाही केलं. इतके प्रयत्न केलेत आणि आता काय झालं? आता मणी कॉलर टाईट करून तुमच्या नाकावर टिचून त्या घरात राहणार. एवढं सोपं आहे का शालिनीच्या नाकावर टिचून राहणं? मणीला कसे घरात घेऊन येतात ते मी बघतेच. पण मम्मा, अंकल स्वतः त्याला घेऊन येतात म्हटल्यानंतर तुम्ही तरी काय करणार? तुम्हाला अंकलचं ऐकावंच लागणार ना. त्यांच्या समोर कोणाचं काही चाललंय का? त्यात तुम्ही पडलात आज्ञाधारक पतिव्रता बायको.